मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय. रोहित पाटील यांनी 8 कोटींचा निधी मंजूर केल्याचे ॲडव्होकेट गजानन खुजट यांनी स्पष्ट केलंय. आमदार रोहित पाटील यांनी नुकसान भरपाईची जबाबदारी घेतल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. परंतु शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास पुन्हा 1 जुलैपासून आमरण उपोषण सुरू करू असा इशारा देखील यावेळी आंदोलन स्थगित करताना शेतकऱ्यांनी दिलाय. तासगाव शहरातील गाजलेला बायपास रस्ता तो विषय आज अंतिम टप्प्यात आलेला आहे. 17 लोकांनी गेले 2002 सालापासून स्वतःची रानं पुढे ठेवून शासनाला प्रतिज्ञापत्र देऊन पूर्ण सहकार्य केलं, परंतु जो निधी मिळाला पाहिजे होता नुकसान भरपाईचा तो अद्याप मिळाला नव्हता. त्या संदर्भात माजी आमदार माननीय सुमनताई पाटील यांनी अथक प्रयत्न केले. त्यानुसार कालच विद्यमान आमदार रोहितदादा पाटील यांनी मंत्रालयात मदवळे साहेब व संबंधित ऑफिसर यांच्याशी चर्चा करून साधारणपणे 7 ते 8 कोटीचा निधी ताबडतोब साधारणपणे गुरुवार शुक्रवारपर्यंत ड्राफ्टची व्यवस्था होण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या गटानुसार किती रक्कम बसते, किती लोक बाधित शेतकरी मिळतात ते आता साहेब शेतकरी म्हणून चर्चा करतील. खऱ्या अर्थानं एवढे वर्ष तोंड दिलं, नुकसान सोसलं, परंतु शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये रोहितदादांच्या प्रयत्नाला यश आलं आणि जास्तीत जास्त लवकर राहिलेली सगळी रक्कम एक रकमी मिळावी एवढी आम्ही रोहितदादांना विनंती करतो. आणि ह्या लोकांच्या सहनशीलतेचा अंत न बघता शासनानं जेवढे जास्तीत जास्त गटामध्ये किती बसतात, लहान बसतात का मोठे बसतात ह्याचा सारासार विचार करून सगळ्यांना एकदम काय देता येत असेल तोही तो आपण तेवढा काढावा. म्हणजे एकाला असं करण्यापेक्षा येणारी रक्कम सगळ्यांना कवर होत असेल तर त्या पद्धतीने आपण त्यात देण्याची व्यवस्था करावी. तुमच्या कायद्यात चाकरी बसून तर मी सुरुवातीलाच ह्या शेतकरी बांधवांचं गेली 20 वर्षाचे तोंड दिलं. खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जीवनमरणाचा प्रश्न होता, पडीक राहणं राखली. शासनानं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं नाही, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये रोहितदादांनी प्रयत्न केले, सुमनताईंनी प्रयत्न केले. सर्व शेतकरी बांधवांचं मी अतिशय अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि शांततेच्या मार्गानं हा विषय मिटावा आणि त्यांना योग्य आणि वाजवी वेळेत रक्कम मिळावी अशी शासनाला मी विनंती करतो. मी शेतकरी दिनकर भगवान भोसले. आता आम्हाला जे आश्वासन मिळालेलं आहे 7 ते 8 कोटीचं त्यामध्ये बसणाऱ्या गटांचे म्हणजे दस्त होऊन जातील. पण राहिलेल्या गटाचे जर 30 जूनपर्यंत दस्त नाही झाले तर आम्ही 1 जुलैपासून आंदोलनाला परत बसणार, आमरण उपोषण करणार. तरी लवकरात लवकर 30 जूनपर्यंत आम्हाला पैसे मिळावे ही सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते